आज काहीही झालं तरी जानूशी बोलल्याशिवाय घरी जायचं नाही. अगदी काहीही झालं तरी. जयंत, तू आज कितीही प्रयत्न केलेस तर मी आज जानूला भेटल्याशिवाय जाणार नाही. जानूला नक्की काय त्रास होतोय ना हे मला आज जाणूनच घ्यायचंय. आता यावेळी घराबाहेर कोण आलं असेल? जानू, जानू, जानू. घराला कुठेतरी खिडकी असेलच की. असं कसं शक्य आहे? नोटिफिकेशन आलं म्हणजेच कोणीतरी बेल वाजवली आहे, पण इथे दाराबाहेर कोणीच दिसत नाहीये. कोणी बेल वाजवून निघून गेला असेल का? थोडा वेळ वेट करतो. जो कोणी असेल तो परत येईलच. इथे एकही खिडकी नाहीये. त्या बाजूला बघतो. इथे पण नाहीये. या घराला एकही खिडकी नाही. जयंत कानेटकर किती विचित्र माणूस आहे. जानू, 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 विश्वास, जानू. घरात कोणी आहे की नाही हे पण कळायला मार्ग नाही. काय करू? जानूला फोन लावतो. माझं जानूशी आज दुपारीच बोलणं झालंय. ती कधीही काही मला सांगू शकते हे आज दुपारीच सांगितलंय. नाही, नको. मी तिच्या मागे लागण्यात काही पॉइंट नाही. मी तिला स्पेस द्यायलाच हवा. जानू, प्लीज, काही असेल ते आपण जाऊन मला सांग ना. प्लीज, जे काही आहे ते सांगून टाक. मी थांबलोय. हे बघा मिस्टर दळवे, तुमच्या आई जेव्हापासून ॲडमिट झाल्या आहेत तेव्हापासून ट्रीटमेंटला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही. आजूबाजूला काय घडतं हे त्यांना समजणार नाही. पण डॉक्टर, यावर काहीतरी उपाय असेलच ना? म्हणजे तुम्ही काहीतरी ट्रीटमेंट देऊ शकता ना यावर? हे बघा, त्यांना हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज झालं आहे. खूप वेळ ऑक्सिजनचा पुरवठा मेंदूला न झाल्यामुळे हे सगळं घडलं आहे. हे बघा डॉक्टर, इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्या अगोदर माझी आई अगदी व्यवस्थित चालती फिरती होती, धडधाकट होती. हे असं अचानक कसं होऊ शकतं? म्हणजे तुम्ही म्हणताय तसं विचार शांत व्हा दळवी. मी काय सांगतोय ते आधी ऐकून घ्या.
ओव्हरऑल पूर्ण टेस्ट केल्यानंतर हे समजून येतं आहे तुमच्या आई कोमामध्ये गेल्या आहेत. हे बघा, आय कॅन अंडरस्टँड, हे सगळं ऐकून तुम्हाला धक्का बसला आहे. पण प्रोलॉंग कोमामधून पण पेशंट बाहेर येतात, त्यांनाही शुद्ध येते. पण ती केव्हा येईल, कधी येईल, हे कोणीही सांगू शकणार नाही. मिस्टर दळवी, टेक युअर टाईम, पण त्यांना हॉस्पिटलची आता गरज नाही आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकतात. अहो हो साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही आता घरी जा. इथे तुमचं काम होईल असं नाही वाटत मला. साहेब, असं समजा की भावना मॅडम तुमची मुलगी आणि तुमची बहीण आहे, आणि त्यांचं लग्न ठरत नाही आहे. का? कारण त्यांच्या पत्रिकेत मंगळ आहे. लोक वाटेल तसं नावं ठेवत आहेत त्यांना. पण अशातच साहेब एक दिवस त्यांचं लग्न ठरतं. वडील कर्ज करून लग्न लावून देणार असतात, पण लग्नाच्याच दिवशी नवऱ्या मुलाचा ॲक्सिडेंट होतो आणि तो त्यात जातो. मग काय, त्यांच्या पत्रिकेवरचा ठपका अजून ठळक होतो. पण ही मुलगी खचून जात नाही, आत्महत्याचा विचारही करत नाही. उलट जगाशी लढून न झालेल्या नवऱ्याच्या मुलीला दत्तक घेते, तिचा सांभाळ करते, तिची काळजी घेते. पण एक दिवस अचानक या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडल्यानंतर त्या मुलीला जाणीव होते की जे घडलं ते नेमकं कसं घडलं हे सगळं शोधायला पाहिजे ना. त्या ॲक्सिडेंटमध्ये हिट अँड टर्न करून पळून गेलेला तो माणूस आहे, तो सापडला पाहिजे ना साहेब. आता तुम्हीच मला सांगा ना, तुमची मुलगी, तुमची बहीण साहेब काय चुकीचं मागते? मला विचार करून सांगा साहेब. तुमच्या मुलीची आणि बहिणीची शपथ घेऊन सांगा. तुमच्या दोघांचंही उत्तर जर हो असेल ना साहेब, तर त्वरित तात्काळ ताबडतोब इकडनं निघून जातो.